नमस्कार. आवाज महाराष्ट्राचं मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय माळीण गावातली जी दुर्घटना घडली त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण आपत्ती व्यवस्थापनासाठी सक्षम आहोत का, तयार आहोत का, या सगळ्या विषयावर आपण चर्चा करतोय. त्यासोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञही आहेत आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधीसुद्धा आहेत. आणि आता मी जाणार आहे पुण्याला. मिलिंद वैद्य तिथे आहेत. मिलिंद वैद्य हे सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट अँड स्टडीजचे संचालक आहेत, संस्थापक आहेत. वैद्य सर, मला सांगा की 2005मध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा अस्तित्वामध्ये आला आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुद्धा स्थापन करण्यात आलं. एकूण भूकंपापासनं ते दरडी कोसळण्यापर्यंत या सगळ्या ज्या काही नॅचरल कलॅमिटीज होतात त्या सगळ्याला तोंड देण्यासाठी म्हणून एक उपाययोजना करण्यासाठी म्हणून त्यावरती काही शास्त्रशुद्ध उपाययोजना करण्यासाठी म्हणून ही सगळी तरतूद त्या कायद्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. पण हा सगळा जो त्या कायद्याचा हेतू आहे तो साध्य होतोय असं आपल्याला वाटतं का? आणि मला वाटतं की मुळात हे प्राधिकरण जे तयार झालं, या प्राधिकरणाचा जो उद्देश आहे हाच मुळात चुकल्यासारखं वाटतंय. कारण प्राधिकरण आणि कमिटी या दोन गोष्टीमधला, म्हणजे अथॉरिटी आणि कमिटी ह्याच गोष्टीमध्ये मुळात हे स्थापन करताना गल्लत झालेली आहे. अथॉरिटीमध्ये तज्ज्ञ लोकांचा सहभाग असणं अपेक्षित आहे आणि कमिटीमध्ये त्या विषयामध्ये काम करणाऱ्या लोकांचा आणि डिपार्टमेंट हेड्सचा सहभाग असणं अपेक्षित आहे. आत्ताची जर आपण आपत्ती व्यवस्थापनाची अथॉरिटीची जर लिस्ट पाहिलीत, पण ती नेटवरती वगैरे कुठेही उपलब्ध होत नाहीये. बरे विचारलं जरी कोणाला तरी त्यांना फारशी त्यातली काही माहिती नाहीये की जे 2-3 काम करणारी लोक जी ह्याच्यामध्ये काम करतायत आणि त्या अथॉरिटीमध्ये आहेत तेवढ्यांशीच फक्त संपर्क ह्याच्यातनं करता येतो. ही अथॉरिटी नक्की काय करते? कारण अथॉरिटीचं काम आहे मार्गदर्शक तत्व तयार करणं असं असतं. मग राज्य शासनाची अथॉरिटी असू देत किंवा केंद्र शासनाची अथॉरिटी असू देत, त्यांचं हे काम असतं की हे कामाची जी रूपरेषा आपण आखून दिलेली आहे त्याप्रमाणे कमिटी आणि खालच्या पातळीपर्यंत, गाव पातळीपर्यंत हे काम होतं की नाही, त्याच्यामुळे निधीचं जे वाटप आहे ते योग्य प्रमाणात होतं की नाही, योग्य प्रकारे मनुष्यबळ निर्माण करून दिलं जातं की नाही, हे सगळं बघणं या अथॉरिटीचं मुळात काम असतं. पण आज जर आपल्याला अत्यंत विदारक स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. मुळात अथॉरिटीमध्ये कोण आहेत हे त्या लोकांनाच माहिती आहे की नाही हे माहीत नाहीये मला. मुळात जो कायदा जो मूळ आहे की ज्याच्यामुळे हा अथॉरिटी तयार करायला लागली, हा कायदा हा जुना जसा केंद्र शासनाने केलाय तो आपल्या राज्याने जसा तसा ऍक्सेप्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये जे बदल करायला पाहिजे होते ते बदल करण्याचे अधिकार राज्य शासनाला असून सुद्धा ती अथॉरिटीची जबाबदारी आहे की त्यांनी त्याच्यामध्ये बदल करणं. दुसरा मुद्दा त्यातला की हा जो कायदा आहे तो मराठीमध्ये अजून भाषांतरित केलेला नाहीये. तो भाषांतरित जर केलेला असेल तर त्याचं जे नोटिफिकेशन निघायला पाहिजे हा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, तसं झालेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे हा कायदा म्हणजे झोपलेला राक्षस आहे आणि तो उठण्याची शक्यता वाटत नाही जोपर्यंत हे प्राधिकरण खडबडून जाग होत नाही. माझी तर राज्य शासनाला हात जोडून विनंती आहे की त्यांनी हे प्राधिकरण आता रद्दबातल करावं, त्यांनी हे प्राधिकरण डिझॉल्व्ह करावं आणि याच्यामध्ये तज्ज्ञ लोकांची समिती याच्यामध्ये घ्यावी की ज्यांना खरंच कळवळा आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आहे. की जे फक्त मी डिपार्टमेंट हेड आहे, मी कुठला तरी सेक्रेटरी आहे म्हणून जर तिथे बसले असतील तर वर्षानुवर्ष यांच्या मिटिंगा होऊच शकत नाहीत. कारण ते सगळे इतके उच्च पदस्थ आहेत की अशा छोट्याशा विषयाला त्यांना गरजच वाटत नाही जाण्याची. पुन्हा आपल्याकडे जे प्राधिकरण जे म्हणतो त्या प्राधिकरणाच्या आतापर्यंत किती मिटिंगा झाल्या, त्याची झालेली मिनिट्स जी आहेत ती वेबसाईटवरती अवेलेबल आहेत का, ती सामान्य माणसापर्यंत पोहोचतात का, बरं ती पोहोचली तर त्याची अंमलबजावणी कशी होते, जिल्हा प्रशासनाकडे काय होतं, तालुका प्रशासनावर काय होतं, गाव पातळीपर्यंत काय होतं, ह्या कोणाचा आढावा घेण्याची आपल्याकडे कुठे सिस्टीमच नाहीये. चाललंय ते काय म्हणजे देवाच्या कृपेने चाललंय आणि देव कधीतरी आपल्याला आपत्ती टाकतो, मग आपण इथे बसतो, घसा फोड असतोपर्यंत, घसा सुका असतोपर्यंत चर्चा करतो, हे नको पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. आत्ता सुद्धा जर पाहिलं तर मुळात आत्ता जे चाललेलं आहे हा रिस्पॉन्स चाललेला आहे, हे आपत्तीचं व्यवस्थापन चाललेलं नाहीये. आपत्तीचं व्यवस्थापन हे 70% पूर्वकाळात करावं लागतं. याच्यामध्ये जनजागृती व्हायला पाहिजे, याच्यामध्ये सगळ्या गाव पातळीपर्यंतचे आराखडे तयार व्हायला पाहिजेत, गाव स्तरावरती कमिटीज व्हायला पाहिजेत, गाव स्तरावरती रिस्पॉन्स फोर्स व्हायला पाहिजेत. आत्ताची जर बातमी आपण पाहिली तर काहीतरी 450 लोकांचा एक रिस्पॉन्स फोर्स राज्य स्तरावरती तयार करणार आहोत. म्हणजे नक्की काय करणार आहोत, त्याची टाइम फ्रेम तयार केली का अथॉरिटीने त्याला मान्यता दिलेली आहे का राज्य शासनाच्या, त्याला लागणारी बजेटरी प्रोव्हिजन झालेली आहे का, कोणाच्या तरी एकाच्या मनात आलं की त्यांनी त्याच्यावरती घोषणा करून टाकायची आणि नंतर आपण हा करून त्याच्याकडे बघत राहायचं. हे काय चाललंय का, हे याच्याबद्दल जर सामान्य माणसाला कळवळ असेल तर ह्या अथॉरिटीला पूर्ण अधिकार द्या, संपूर्णपणे स्वायत्तता द्या अथॉरिटीला द्या. बरोबर आहे. फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय की ही जी अथॉरिटी आहे, हे जे प्राधिकरण आहे त्याला पूर्णपणे स्वायत्तता दिली पाहिजे, त्याला संपूर्ण अधिकार दिले पाहिजेत. मी आता राजू वाघमारेंकडे जातोय. राजू वाघमारे, तुम्ही काँग्रेसचे प्रतिनिधी आहात, सत्ताधारी पक्षामध्ये तुम्ही आहात.
हा सगळा जो विषय आपण पाहिला, तर या सगळ्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये राज्य सरकार कुठेतरी कमी पडलंय असं तुम्हाला वाटतं का? कारण कालच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या आपत्ती व्यवस्थापनासंदर्भामध्ये अशी एक यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे की NDRFच्या धर्तीवरती राज्यात सुद्धा अशी एक यंत्रणा असली पाहिजे अशी सूचना केंद्र सरकारची होती. आणि त्याच्यावरती काल मंत्रिमंडळाचा निर्णय जर झालेला असेल तर आपण कुठेतरी राज्य सरकार म्हणून कमी पडतोय का? वाघमारे. दुर्गेशजी, मला आपल्याला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की जी ही आपत्ती घडली त्याच्यामध्ये जे मरण पावले त्याच्याबद्दल फार ही वाईट घटना घडली त्याच्याबद्दल मी एक शोक व्यक्त करतो पक्षातर्फे. पण मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की ज्या खालच्या मंत्रिमंडळामध्ये हा जो निर्णय घेतला की राज्य स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाच्या म्हणजे ज्या राष्ट्रीय स्तरावरची जी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे त्या प्रमाणात राज्य स्तरावर जी फोर्स तयार करण्याची आहे त्याचा निर्णय ह्या आपत्तीमुळे घेण्यात आलेला नाहीये हे मला नमूद करावं असं वाटतं. कारण हे त्याच्या अगोदर अजेंड्यावर ही गोष्ट होती. हे अनावधानाने किंवा एक कोइन्सिडन्सपणा की ही घटना घडली आणि बुधवारच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. हे जर सीएमओ कडे जर आपण बघितलं तर हे कॅबिनेटच्या ऑलरेडी अजेंड्यावर हा प्रकार होता. आता ही जी फोर्स आपण तयार करतोय तर या फोर्सचा हेतू असा आहे की केंद्र शासनाच्या ज्या कंपन्या आहेत त्या पुणे दाभाडे जवळ आहेत. तर ह्या धर्तीवर आपण ज्या फोर्स आपण तयार करणार आहोत तर या जवळजवळ 3 कंपन्या आपण तयार करतोय. जवळजवळ 428 कर्मचारी आणि अधिकारी यांची नेमणूक याच्यामध्ये करून आपण या पद्धतीने जर कधी आपत्ती आली तर त्या आपत्तीला आपण योग्य वेळेपणे रिस्पॉन्स करून जी इक्विपमेंट्स राष्ट्रीय स्तरावरच्या आपत्ती व्यवस्थापनाला दिली जातात त्याच धर्तीवर किंबहुना त्यापेक्षा चांगली इक्विपमेंट्स या राज्य स्तरावरच्या आपत्ती व्यवस्थापनाला देऊन त्यांना प्रशिक्षण आणि त्या पद्धतीची पूर्ण उपाययोजना बनवण्याचं सरकारचं ठरलंय. आता हा निर्णय कालच्या बैठकीत झाला त्याच्यामुळे इमिजिएटली त्याला आपण प्रोव्हिजन काय करणार किंवा त्यांचं कुठे ट्रेनिंग देणार हे कालच्या बैठकीत झाल्या आपण ते करू शकत नाही. पण कालच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आणि तो स्वागतार्ह निर्णय आहे की राष्ट्रीय पातळीवरची ज्याप्रमाणे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे त्याप्रमाणे ह्या राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे. आणि त्याप्रमाणे अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाची जी व्यवस्था या महाराष्ट्र सरकारमध्ये होईल त्याच्यामुळे अशा प्रकारच्या आपत्ती जर ह्यापुढे निर्माण झाल्या तर त्याला आपण योग्य रीतीने किंवा योग्य प्रकारे आपण सामना करू शकतो.